चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। उन्हाळ्यामध्ये तोंडाची चव वाढवणारी चटकदार कैरीची कढी कशी करायची ते बघणार आहोत। कैरीचं नाव जरी काढलं ना तरी तोंडाला पाणी सुटतं। मग ही चटकदार कैरीची कढी खूपच स्वादिष्ट लागते। चला बनवूया कैरीची कढी। तर त्यासाठी इथे मी कुकरमध्ये एक कैरी वाफून घेतलेली आहे, म्हणजे शिजवून घेतलेली आहे। कुकरच्या आपल्याला 2 शिट्या करून आपल्याला कैरी ही शिजवून घ्यायची आहे। कैरी थंड झाल्यावरती यातील आपल्याला पल्प पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि याची कोय जी असते ना ती आपल्याला बाजूला करायची आहे। म्हणजे जी कुयरी असते ना ती आपल्याला बाजूला करायची आहे आणि त्याचा पल्प आपल्याला घ्यायचा आहे। कैरी खूप जास्त आंबट असते, त्यामुळे आपल्याला ही एकच कैरी घ्यायची आहे। आणि जर मोठ्या साईजची तुमच्याकडे जर कैरी असेल तर तुम्ही इथली अर्धी जरी वापरलीत ना तरी पुरेशी होते। तर इथे आपण 4 जणांसाठी ही कढी तयार करणार आहोत। त्यासाठी ते मी एकच कैरी घेतलेली आहे। जशी आपण दह्याची कढी करतो ना त्याच पद्धतीने ही कढीसुद्धा करायची आहे। फक्त इथे मी वाटण न करता आज कढी तयार करून दाखवणार आहे। तर सगळा पल्प मी ते काढून घेतलेला आहे। आता हाताच्या साहाय्याने आपल्याला छान असा कुस्करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही याला मिक्सरमध्ये सुद्धा फिरून घेऊ शकता। पण हाताने असं व्यवस्थित असं बारीक मॅश होतं हे, कारण कैरी आपली व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे। कढीमध्ये ना थोडीशी जाडसर ना याचे कण राहिले ना, म्हणजे तुकडे जर राहिले ना याच्यामध्ये तर खाण्यासाठी सुद्धा कढी मस्त लागते। तर इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। खूपच जर जाडसर असे तुकडे राहिले असतील ना तर हाताने त्याला पूर्ण छान असं मॅश करून घ्यायचं आहे। बघा इथे मी थोडेसे तुकडे ठेवलेलेच आहेत। तर आता आपल्याला याच्यामध्ये 2 ते 3 चमचे याच्यामध्ये मी बेसन घालणार आहे। आता याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही मिक्सरला जरी फिरून घेतलं ना तरी देखील छान होईल। मिक्सरला जरी फिरून घेतलं ना तर छान असं मिक्स होऊन येतं। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण फोडणीची तयारी करूया। तर इथे गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे। पातेल्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे। तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घातलेली आहे। थोडंसं आपल्याला जिरं घालायचं आहे, त्याचबरोबर कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्तामुळे या कढीला चव खूप छान येते, त्यामुळे कढीपत्ता आवर्जून घाला। आणि त्याचबरोबर इथे मी 2 ते 3 बेडग्या मिरच्या घेतलेल्या आहेत। सुक्या ज्या बेडग्या मिरच्या असतात ना त्या इथे वापरायच्या आहेत। हिंग घालायचं आहे थोडासा, अर्धा छोटा चमचा यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे, त्यामुळे ना कढीला ना रंग खूप छान येतो। आता सगळं आपलं छान असं मिक्स करून झाल्यानंतर आंब्याचा पल्प आणि बेसन जे घोल तयार करून ठेवलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। अशा पद्धतीने केलेली ना कढी मस्त एकदम चटपटीत लागते। गरमागरम भात त्यासोबतच ही कढी अगदी 1 नंबर लागते। तर असा बेत तुम्हीसुद्धा नक्की करून बघा। आता आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं याच्यामध्ये, थोडंसं घट्टसरट ठेवायचं आपल्याला, त्यामुळे कढी ना खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी लागते। तुम्ही भाकरी चपातीबरोबर किंवा मस्त गरमागरम भातासोबतसुद्धा खाऊ शकता। तर छान उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। तर आता इथे मी 1 चमचा गूळ घातलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ आपल्याला सुरुवातीला नाही घालायचं आहे, कढीला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे, नंतरच आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मस्त एकदम गरमागरम कढी आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे। तर तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करा। आता गॅस बंद करायचा आहे आणि कढी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे।